मी नाही त्याच्याशिवाय राहायची. ताई तूच काय, आपण कोणीच नाही राहू शकणार. करायचं काय या घरात राहून? घर खायला उठेल आपल्याला. हो, घर खायला उठेल आपल्याला. मला शंका होतीच. कसली? हे असं सगळं होणार वाटलंच होतं मला. अगं श्री असला तरी माणूसच आहे ना तो. दुःख जास्त झालं ना की त्या दुःखापासनं, दुःख देणाऱ्या माणसांपासनं, आठवण करून देणाऱ्या त्या जागांपासनं पळून जावं असं वाटतं. तसंच होत असणार आहे श्रीचं. पण होणार काय? तिच्यापासून दूर जाताना तो आपल्यापासूनही दूर जाणार आहे. अगं बाई, असं होईल का ग? असंच होणार आहे. असंच दिसतंय ना. म्हणजे घर तुटणारच ना आपलं. तो तिथे, आपण आपल्याला जमेल तेव्हा तिथे, कधी इथे. अरे बापरे, असं असेल तर श्री बंगलोरला निघून गेल्यावर ऑफिसच्या कामासाठी ह्यांना इथे थांबावं लागेल. म्हणजे मग मी इथेच. स्वस्थता म्हणून लाभू देत नाही ही मुलगी आपल्याला. चंग बांधलाय चंग हिने आपल्याला छळायचा. तोंडाला काळं फसून समाधान झालं नाही म्हणून आता घर फोडायला निघालीये. मला तर आईनी या अवस्थेत बंगलोरला जाणंही पटलेलं नाहीये. तेच तर ना, नाहीच पटत ही गोष्ट. आईला काय, आपल्या सगळ्यांनाच या परिस्थितीचा किती त्रास होतोय. आपला श्री एक रात्र तरी घराबाहेर राहिलाय का? पण आज त्याला वेगळ्याच शहरात जाऊन राहावंसं वाटतंय. म्हणजे काय प्रमाणात त्रास होत असेल त्याला. कुणीतरी जाऊन सांगा तिला, आई मुलाची अशी ताटातूट करणं बरं नाही. तूही कधीतरी आई होशील. आमच्याशी अशी वागलीस तर तुझं मूल तरी राहील का तुझ्या जवळ? बेबी वंस, नका हो, नका असे शिवाशाप देऊ. शरयू, तिचा विचार केला ना की मला काय होतं कळत नाही. मी काय बोलते ना, मला खरंच काही सुचत नाही. जाऊ दे ना बेबी, ती आता आपल्या आयुष्यातून गेली आहे, आपल्या घरातूनही गेली आहे. पण श्री मात्र जाता कामा नये. तो जाऊ नये म्हणून आपण काय करायचं याचा विचार करूया. हो, याचा विचार करायला हवा. मला माझ्या बाळाचा बाबा हवा आहेच, पण माझं श्रीवर प्रेमही आहे. मला वाटलं होतं त्याच्याशिवाय राहणं सोपं असेल, पण ते नाही आहे. मी आज हातात पांढरं निशाण घेऊन जाणार आहे. मी हात टेकलेत. तुला शरण आले परमेश्वरा, प्लीज मला मदत कर. मला माझ्या नवऱ्यापर्यंत पोचता येऊ दे, त्याच्याशी नीट बोलता येऊ दे. मला माझा नवरा, माझा संसार, सासर सगळं परत हवंय. श्री, काय झालं? काय नाही. बाबा गेले का ग? केव्हाच. काय कळलंच नाही. चहा थंड झाला का? दे, मी गरम करून आणते. नाही, नको. अरे 2 मिनिटं लागतील. आईजी नको मला. चहाला नको म्हणतोयस? सगळंच इलॉजिकल झालंय. कशात काही सेन्स आहे असं वाटतच नाही. जान्हवीचा विचार करतोयस? चोवीस तास. मग बोल ना तिच्याशी. मी नाही बोलणार. का? मला नाही माहित. इगो. आईजी ती खूप विचित्र वागली. विचित्र परिस्थिती होती. पण या अशा परिस्थितीत तर माणसाची पारख होते ना. तिची पारख करूनच लग्न केलंस ना तिच्याशी. मग आता पुन्हा कसली पारख? आईजी तू माफ केलंस तिला? मी तिला आधी अपराधी मानलंच नाही. म्हणजे? हे बघ, पिंट्या जे वागला त्याला आपण तिला जबाबदार धरू शकत नाही. तो तिच्यावर अन्याय होईल. त्यानंतर तिने कॉन्टॅक्ट नाही केला, माहेरी जाऊन राहिली म्हणून आपण तिच्यावर हक्कानं रागवू शकतो. पण मुळात तिने तसं ते का केलं हे तर कळलं पाहिजे. तिची काही अडचण असू शकते.
पिंट्या जे वागला त्याबद्दल तिला लाज वाटत असू शकते. पण म्हणून काय डिवोर्स मागायचा? जान्हवी समोर आल्याशिवाय या प्रकरणाचा छडा लागणार नाही. आणि जी मी जान्हवीला ओळखते ती असं करणं शक्यच नाही. तिची काहीतरी अडचण असेल. आईची कसली अडचण आली आहे? तेच तर आपल्याला माहित नाहीये ना. आणि तिचा तो आहे ना प्राणापेक्षा प्रिय कोणीतरी, त्याचं काय? ते तुला जास्त लागलेलं आहे. असं काही नाही. माझ्याशी खोटं बोलून काय होणार आहे श्री? आईची हे माझ्या मनाला लागलेलं नाहीये. आवडलेलं नाही? नाही तसंही काही नाहीये. मग त्याचा त्रास का होतोय तुला? मला काही त्रास होत नाहीये. मग हे काय आहे श्री? आय डोंट नो आईची. आय रिअली डोंट नो. हॅलो, हा सर. हो सर, पत्ता मिळालाय मला. हो, दिलेल्या वेळेत पोहोचेन मी. ओके सर, बाय. काय मागतीस एवढा वेळ देवा पुढे? दुसरं काय मागणार आहे मी देवाकडे? देवाच्या मनात तुला द्यायचं असतं तर ते त्याने केव्हाच दिलं असतं. देवाजीचे प्लॅन फार वेगळे असतात. आपल्याला सहन होत नाही, त्रास होतो, पण तरी त्यातून काहीतरी चांगलंच निर्माण होणार असतं. आपण फक्त विश्वासाने हात जोडायचे त्याच्या समोर आणि स्वतःला सोपवून द्यायचं त्याच्यावर. तो सगळं करेल हा विश्वास बाळगायचा. म्हणजे तो आपल्याला हवं तेव्हाच करील असं नाही, कारण त्याचं टाइम टेबल आणि त्याच्या तऱ्हा वेगळ्या असतात. पण म्हणून आपण त्याला चॅलेंज नाही देऊ शकत. आपण आपले प्रयत्न करत राहायचं बाळा. आई, आणि मुळात त्याला जर मला आणि श्रीला लांब करायचं असतं तर त्याने आम्हाला भेटवलंच का असतं? खरंय, गैरसमज होतात, ते दूर होतात. माणूस आहे, व्हायचं असं कधीतरी. आज मी त्याच्या ऑफिसवर जाणार आहे. हो, पण यापूर्वी गेली होतीस ना, काय झालं? आई, आधी केल्या होत्या त्या चुका मला आत्ता करायच्या नाहीये. म्हणजे काय करणार आहेस? म्हणजे मी शांत राहणार आहे. तो जे काही बोलेल ते सगळं ऐकून घेणार आहे आणि त्याचं बोलून झालं की मग मला काय बोलायचंय ते बोलणार आहे. त्याने काय होणार आहे? आणि याआधी तेच केलं होतंस ना तू. पत्रातनं तेच केलं होतंस ना. फाडलं आणि फेकलं ना त्यांनी. दुसरं काय केलं? आई, तू सारखं सारखं निगेटिव्ह का बोलतेस? निगेटिव्ह नाही, मी खरं बोलते, कळलं? सत्यवानानंतर तूच. हो, तुम्ही मारा हो मला, तुम्ही टोमणेच मारा मला, दुसरं काय येतंय तुम्हाला? पण तुम्हाला सांगते, मी बोलतेय ना त्यातलं अक्षरन अक्षर खरंय. हा, आता तुम्हालाच तुमची जर तिकडे शोभा करून घ्यायची असेल तर जा ना, माझं काय जातंय? पण तुम्हाला सांगते, जावई बापूंना आता जानूला नांदवायची नाहीये, ही अगदी काळ्या दगडावरची रेष आहे. कला, तू जरा गप्प बसणार आहेस का? बसते, गप्प बसते. तू नको तिचं बोलणं मनावर घेऊस. ए आईची, एक मिनिट. आता हा ग्लास अर्धा भरलेला आहे की रिकामा आहे हे आता तू विचारू नकोस, कारण ना मला हे सगळं माहिती आहे. मी ते विचारणारच नाही. मग हा ग्लास आपण 1 मिनिट उचलून धरू शकतो, त्यातलं पाणी फेकून द्यायला किंवा प्यायला. आईची, तुझा नेमका मुद्दा काय आहे? पण तसं न करता आपण हा ग्लास हातातच धरून ठेवला तर काही तासांनी आपल्या हाताला रग लागेल, मुंग्या येतील, आणि तरीही तसाच धरला तर पार्शल पॅरालिसिस पण होईल. आणि मग आपल्याला त्रास होईल, सोसणाऱ्याला आणि पाहणाऱ्याला सुद्धा. पाहणाऱ्याला जरा कमी होईल. म्हणजे मी हे सगळं मनात धरून ठेवलंय असं वाटतंय का तुला?
तुला काय वाटतं? आईची मी दुसरं काय करू मग? सोडून दे, लेट इट गो. सोडून दे. आईची कसं सोडून देऊ? इम्पॉसिबल आहे. तिला सोडून दिलेलंच आहे ना मी. पण म्हणून काही माझा त्रास कमी होत नाहीये त्यांना. तिला म्हणतच नाहीये मी. तिच्या विरुद्ध मनात जे किलमिश ठेवलेस ना ते सोडून दे. ते असं आपोआप नाही जायचं. मग काय झाल्यावर जाईल? त्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. तुलाच ते शोधावं लागेल ना. आधी तिचा तो प्राणापेक्षा प्रिय कोण ना तो शोधायचा आहे मला. इतका कठोर नको रे होस श्री. आईची मी कठोर होतच नाहीये. तिला आहे ना तिचं कोणीतरी जवळचं, आणि तिला माझी काहीच गरज नाहीये. माझं मी बघेन माझ्या त्रासांचं काय करायचं ते. तिचा जो कोणी प्राणापेक्षा प्रिय आहे ना तिला राहू देत त्याच्याबरोबर सुखाने. माझं काहीच म्हणणं नाहीये. श्री आईची मी या चहा गरम करून आणतो. जान्हवी, तू आमच्या ऑफिसला जायला निघालीस का ग? हो, श्री पोचलाय का ऑफिसला? नाही, मी तुला तेच सांगायला आलो होतो की श्री आज ऑफिसमध्ये नाहीये आणि कदाचित येणारही नाही. येणार नाहीये? हो, असं वाटतंय. का पण? ते नाही माहिती, ऑफिसमध्ये गेल्यावर कळेल. झालं? कला, बापरे, पण मग आता काय? म्हणजे तो कुणाला काहीच बोलला नाहीये का? काहीच माहित नाहीये का कुणाला कुठे येतो? तू विचारलंयस का त्याला? अगं नाही ना, त्याचा फोन लागत नाहीये. आता ऑफिसमध्ये फोन केला होता तर तिकडनं असं कळलं की तो आज ऑफिसमध्ये नाही आलाय. का नाही आलाय किंवा काय काम आहे ते नाही कळलं अजून. आजारी आहे का तो? मनीष, तू सांगितलं होतंस का जावई बापूंना की आज जानू त्यांना भेटायला येणार आहे म्हणून? नाही हो काकू, आमच्यात काही बोलणंच नाही झालं. रादर ते पत्र प्रकरण झाल्यापासून मी श्रीशी फक्त कामापुरताच बोलतोय. बघ, अरे तुला कळतंय पण तुझ्या मैत्रिणीला कळत नाही ना. आणि मी बोलले की माझंच तोंड दिसतं. पण मला सांग, काय गरज आहे? हा आई, मला गरज आहे. मी हाक मारणार होते, म्हटलं इतकी शांतता कशी, सगळे बाहेर गेलेत की काय, म्हणून बघायला आले. का? अगं काही नाही, सहजच म्हटलं विचारावं चहा नाश्त्याला काय केलंय आज. काही नाही केलं. आम्ही आता असंच चहा बरोबर पोळी खाल्ली बस. का? असं नाही, एकतर कालच्या उरल्या होत्या आणि श्री आणि आई दोघेही घरात नाहीयेत. करून वाढायचं कोणाला? हो ना, श्री आणि आई दोघंही नाही, तसं पहिल्यांदाच होतंय नाही. हो ना, फर्स्ट टाइम. म्हणजे पूर्वीही असं असायचं. आई तेव्हा ऑफिसला जायच्या, श्री आधी शाळेत जायचा, मग कॉलेजला जायचा, मग ऑफिसला जायचा. आपण घरातच असायचो 24 तास. पण तेव्हा नाही असं घर कधी ओकं बोकं वाटलं. आत्ताच असं इतकं विचित्र का वाटतंय कुणास ठाऊक. सवय झालीये का आपल्याला घरात आपल्याशिवाय इतरही माणसं असण्याची. आपलं आयुष्य काय श्रीच्या अवतीभोवतीच फिरतं, आणि आईशी बोलल्याशिवाय पानही हलत नाही आपलं. आणि ते दोघेही आपल्या आजूबाजूला नसण्याची सवय नाही आता आपल्याला. सवय तर काय सगळ्यांचीच झाली हो, अगदी जान्हवीची सुद्धा. म्हणूनच तिच्या वागण्याचा त्रास झाला आपल्याला. आपलं माणूस म्हणून आपण विश्वास टाकल्यानंतर, त्याच माणसाने विश्वासघात केल्यानंतर जास्त त्रास होतो. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं ही मुलगी आपल्याशी इतकं विचित्र वागेल म्हणून. घराघराची रया गेली आपल्या. कुणामुळे? तिच्याचमुळे ना. ते काही नाही, या घराची घडी बसलीच पाहिजे. तुम्ही असं तोंड पाडून बसून राहिलात ना तर वेळ लागेल एकीला. सरू, जा बरं ते मुलींचे फोटो घेऊन ये. अगं बेबी, पण शरयू, कांता नाहीये ना घरात? गेलाय ना ऑफिस मध्ये? हो हो, गेलेत ऑफिसला. अगं मग काय प्रॉब्लेम आहे? जा बरं पटकन फोटो घेऊन ये. बेबी, श्रीचं लग्न जमवणं सोपं वाटतंय का तुला?
सोपं नाहीये, मलाही पटतंय ते, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? तुम्ही अशा कच खाऊ नका बरं मध्येच. प्रश्न कच खाण्याचा नाहीये बेबी वंस, पण श्री शेवटी जान्हवीपाशी चढून राहिला तर. हे बघ, आपण काय मुलगी बघ किंवा स्थळाचा विचार कर असं तो म्हणत नाही होत ना त्याला. मुलगी आपण शॉर्टलिस्ट करू, श्रीची तिची भेट घडवून देऊ, आणि श्रीला जर ती आवडली तर गाठी भेटी वाढतील की. आणि समजा जर श्रीने आपल्याला हे नाही सांगितलं तरी त्या मुलीकडनं कळेल की आपल्याला, मग हळूच काढू आपण विषय. हे सगळं श्रीला कळलं तर? इंदू वहिनी, एक तर तुम्ही कोणी बोललात तरच कळणार आहे, त्यामुळे तुम्ही कोणी काही बोलूच नका. आणि दुसरं म्हणजे जर कळलंच तरी आपला हेतू तर स्वच्छ आहे ना. त्याचं आयुष्य सुरळीत व्हावं असंच वाटतंय आपल्याला, त्याला त्रास व्हावा असं तर वाटत नाहीये ना. मग बेबी वंस पण श्री चिडला तर? हे बघ शरीर, एक गोष्ट लक्षात ठेव, हा निसर्ग आहे. श्री जान्हवीला कधी ना कधीतरी विसरेलच. आणि मग तेव्हा आता मला लग्न करायचंय असं आपल्याला सांगायला त्याला संकोच वाटला तर? हे बघ, आपण आया आहोत त्याचं मन ओळखून आधीच आपण पावलं उचलायला हवीत. बेबी वंस दरवेळी असं होतच असं नाही. इतकी वर्ष झाली, तुम्ही विसरलात देवेंद्रला? नाही, पण काय म्हणून लक्षात राहिला तो माझ्या? मला फसवणारा माणूस म्हणून? काय अर्थ आहे आठवणीला? त्यापेक्षा तेव्हाच माझा घटस्फोट झाला असता तर, असा विचार येतो माझ्या मनात हल्ली. ती पिढी वेगळी होती, तो काळ वेगळा होता. आता इतका सरसकट घटस्फोट तेव्हा होत नसे, पण हल्लीच्या पिढीनं ह्याचं काहीच वाटत नाही. बेबी, अगं असं नाहीये, मन गुंतलेली असतातच ग. तुम्हाला माझं म्हणणं पटत नाहीये का? ठीक आहे, तुम्ही नका बघू श्रीसाठी मुली, मी बघीन. तुमचं म्हणणं पटतंय मला. आपला श्री देखणा आहे, हुशार आहे, त्याला नक्की मुलगी मिळेल. फक्त त्याला काय वाटेल याचा विचार करू. करूया ना, नक्की करूया. वेळ आली तर खरंच करूया. ठीक आहे, तो सुखी होणार असेल तर व्हावं त्याचं दुसरं लग्न. ठीक आहे, आपण तरी किती काळ पुरणार आहोत त्याला? त्याला त्याच्या आयुष्याचा जोडीदार हवाच ना. ठीक आहे, म्हणजे श्री आनंदात असला की घर कसं भरल्यासारखं वाटतं ना. देवमुळे माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं, तसं श्रीच्या आयुष्यात नकोय व्हायला. अगं मी काय म्हणते, मी येते ना तुझ्या बरोबर. ऐक ना माझं, मी येते तुझ्या बरोबर. अगं कशाला? कशासाठी म्हणजे काय? या आता अशा अवस्थेमध्ये तुला काय एकटीला पाठवायचं का आम्ही? आणि आम्ही काय घरात इथे बसूनच राहायचं ना? आणि ते पण कुठे? तिथे, त्या तशा वातावरणात, त्या माणसांमध्ये काही झालं तर? आई अगं काय होणार आहे? आणि समजा काही झालं तरी सुद्धा ती माणसं घेतील माझी काळजी. चांगली माणसं आहेत ती. हो हो, पाहिली ना, पाहिली ती माणसं, अगदी जवळून पाहिली. मनीष, तुला सांगते, आपल्या बाजूच्या चाळीतल्या नळावर जो काही भांडणाचा आवाज होतो ना, त्याच्यापेक्षाही आणखीन मोठ्या आवाजात भांडल्याच्या सासवा माझ्याशी. अरे त्या घरातल्या बायकांना असं शोभतं का? वर मिजाज केवढी, अगदी मोठ्या घराची. अरे साधा चांगुलपणा पण नाही, साधं पाणी देखील विचारलं नाही की काही खायला हवंय का, तेही विचारलं नाही. आई अगं त्याचा काय संबंध आहे? घे बाई घे, तू त्यांचीच बाजू घे. मी मूर्ख म्हणून तुझ्यासाठी रक्त आटवते ना. जान्हवी, पण खरंच तू का श्रीला भेटायला चाललीस? मनीष, मी सांगते ना, नंतर सांगते तुला. ठीक आहे, मी निघू, मला ऑफिसला जायचंय. ओके, आणि मला फोन कर. या, बाय बाय बाय. अच्छा, चल बाई, चल चल चल, लवकर चल. काय तो उलगडा पाड बाई एकदाचा. कला, तू जाऊ नकोस. तू गेलीस की कलह वाढतो.
अगं बाई, अगं तू मुद्दाम करतेस असं माझं म्हणणं नाहीये. चुकून होत असेल तुझ्याकडून, पण आजपर्यंत असंच झालंय ना, म्हणून तू आज जाऊ नकोस असं माझं म्हणणं आहे. पोटूच्या पोरीला असं उन्हात आणत नाही एकटीने पाठवायचं का? अगं मी जाईन तिच्या सोबत. बाबा हे बघ जानू, तू एकटं जावंस असं मला वाटत नाही. हिने तुझ्यासोबत जाऊ नये असं मला वाटतं, त्यामुळे मीच तुझ्या बरोबर येणं योग्य होईल. बाबा अहो त्याची काहीच गरज नाही आणि असं उन्हात आणायचं. बरं तुमच्या गुडघ्याचा हे बघ, या शारीरिक पीडा मी सहन करू शकतो, पण हे मानसिक क्लेश आता मला सहन होत नाहीये. मी आज तुझ्या बरोबर येतोय.